निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। राज्यात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे। आताही 13 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आले। त्यामध्ये महिन्याभरापूर्वी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार घेतलेल्या राहुल कर्डिले यांची आता पुन्हा नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे। कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामांचे नागरिकांमध्ये असलेले समाधान यामुळे मिस्टर क्लीन अशी त्यांची इमेज आहे। राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगरचे असून 2015 बॅचचे IAS अधिकारी आहेत। राहुल कर्डिले हे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे, त्याच ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। तर पाथर्डीमधील करंजी या गावात त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं। अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली। राहुल कर्डिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली। त्या दरम्यान त्यांनी UPSCच्या 3 मुलाखती दिल्या होत्या, पण त्यामध्ये अपयश आले। मात्र चौथ्या प्रयत्नात ते देशात 422व्या क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली। राहुल कर्डिले यांच्या पत्नी प्रियंका कर्डिले या देखील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत। अत्यंत साधी राहणीमानी आणि मनमिळावू असा राहुल कर्डिले यांचा स्वभाव आहे। मित्रांमध्ये ते ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने काम करून आलेल्या सर्वसामान्यांशी वागतात, त्यामुळेच त्यांच्या कामाबद्दल कोणताही वाद निर्माण झाला नाही। तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक प्रकारचं समाधान दिसून येतं। राहुल कर्डिले यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती। ट्रेनी IAS म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आलं। त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केलं। नंतरच्या काळात त्यांची MMRDAच्या सह आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली। कोणताही गाजवाजा न करता त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी उल्लेखनीय काम केलं। चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातील लोकांमध्ये आरोग्याच्या आणि इतर सरकारी योजना जास्तीत जास्त कशा पोहोचतील यासाठी त्यांनी काम केलं। राहुल कर्डिले यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरू केली। त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जलद, पारदर्शक आणि ठराविक कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। ई-ऑफिस प्रणाली सुरू करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय। राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना घरोघरी सेवा देण्यासाठी सेवादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला। त्या माध्यमातून नागरिकांना 90 महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। RTS पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने या सेवा पुरवण्यात आल्या। तसेच जिल्ह्यातील 96 दुष्काळी गावांमध्ये नाल्यांचं खोलीकरण तसंच काठावर बांबू लागवड करण्यात आलं। सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन 1 महिना उलटला नाही तर कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली। नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले, त्यामुळे लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणार एक प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला आहे। इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा। सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स।